नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणाऱ्या प्रबोधनशील न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. हाय 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 हाय. लोकनेते दिवा पाटलांचा विजय असो, लोकनेते दिवा पाटलांचा विजय असो, लोकनेते दिवा पाटलांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो. वाचवायचंच आहे. परंतु मंदिर म्हणजे फक्त डोकं नाही आहे, तर त्याला हातपाय आहेत आणि ते हातपाय असे पसरलेले आहेत 64 गुंठे जागेत. आणि ही जागा अत्यंत निसर्ग सुंदर जागा आहे, ती वाचवण्यासाठी हे आंदोलन आहे. जसं नाशिकला तपोवनचं आंदोलन लोकांचं सुरू आहे की झाडं वाचली पाहिजे, तसं नवी मुंबईतला घणसोलीकर झाडं नसतील तर नवी मुंबईत श्वास घ्यायला, ऑक्सिजन घ्यायला माणसाला काहीच शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून हे आंदोलन केवळ मंदिर वाचवण्याचं आंदोलन नाही, तर त्याबरोबर निसर्ग आहे, इथली देवता माता आहे, ही मातृसत्ताक आहे, हुंडा नाकारणाऱ्यांची आहे, एक आगरी कोळ्यांची वेगळी प्रकारची अस्मिता आहे, जिथे लग्न लावण्याचा मान महिलांना आहे, जिथली महिला अत्यंत ताकदवान आहे, ती कोणाला घाबरत नाही, एकटी घरात असली तरी गावाचं रक्षण करण्याची ताकद तिची असते. अशा मातेचे सगळे पुत्र आम्ही आज एकत्र आहोत. पत्रकार बांधवांना विनंती करेन की मी सगळं बोलणं बरोबर नाही, आपले प्रश्न असतील तर आम्ही सगळेजण आहोत. आणि म्हणून पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की नवी मुंबईमध्ये फक्त सिमेंटची जंगलं केली तर उद्या मुलं विचारतील वडाचं झाड कसं असतं, नारळ की तो शेतामध्ये निर्माण होतोय, मुलांना शिकवायला पण जागा नसेल. आणि म्हणून सिडको असेल, नवी मुंबई असेल, यांना आमची विनंती आहे, जर जुलमी कारवाई करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तर तुम्हाला सांगतो की ही जी काय नैसर्गिक साधन संपत्ती आहे ही झाडं लावता येत नाही, मोकळी जागा नाही, श्वास घ्यायला निसर्गाची गरज आहे. आणि ही गरज जपण्याचं काम फक्त घणसोली ग्रामस्थांचं नाही. आता सगळीकडेच ह्या ज्या मोकळ्या जागा आहेत त्या बिल्डरांना विकणं हा सुरू झालेला आहे. आणि हा नागरिकांचा प्रश्न आहे, फक्त घणसोली ग्रामस्थांचा नाही, पूर्ण नवी मुंबईचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नामध्ये ही जागा वाचली पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि यासाठी सगळ्या जनतेने या मंदिर कमिटीला आणि या घणसोली ग्रामस्थांना पाठिंबा द्यावा, यासाठी माझी नम्र विनंती. आम्ही तर उरणमधून इकडे येऊन पाठिंबा देतो, पण इथल्या लोकांनी सगळ्यांनी याला पाठिंबा द्यावा, हा निसर्ग वाचला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा हे जे मंदिर पाठीमागे दिसतंय हा चौथरा आणि एक 3 मीटरचा रस्ता, तेवढंच या मंदिराला द्यायचं. पण तुम्ही आता नवीन UDCPR आहे तो पाहिला तर तिथे 3 मीटरचा रस्ता बेकायदेशीर आहे. कमीत कमी 9 मीटरचा रस्ता असला पाहिजे, हे सगळ्यांना आता कळायला लागले. मग सिडकोचे अधिकारी हा 3 मीटरचा रस्ता तुम्ही घ्या, आम्ही पत्रे लावून देतो, ही काय झोपडपट्टी नाहीये ना. म्हणजे जर ठरवलं गेलं असं तर घणसोली गाव एवढी ताकद आहे, पूर्ण प्लॉटवर ते मंदिर बांधू शकतात, किंवा याच्यापेक्षा मोठं टॉवर ते बनवू शकतात. पण त्याला जाण आहे, प्रत्येक ठिकाणी टॉवरच बनवणं म्हणजे निसर्ग नाही, निसर्गामध्ये झाडांचं अस्तित्व आहे, म्हणून त्यांनी जागा मोकळी सोडली. सिडकोला असं वाटायला लागले मोकळी जागा विकायसाठी ठेवले, ती विकायसाठी नाही. आपल्या समोर अंगण असतं, आमच्याकडे पाठीमागं घराच्या पाठीमागं पण अंगण असायचं, पुढे पण असायचं, पारिजात लावायचं आणि मग निंबोनीच्या झाडाखाली गाणी घ्यायच्या आमच्या महिला बाळाला झोपवण्यासाठी. ते निंबोनीचं झाड पाहिजेच ना तुम्हाला. त्यामुळे मंदिर आहे म्हणजे ही बाग आहे, झाडांची बाग आहे, ती राहिली पाहिजे. सिडकोचे आर्किटेक्ट आणि नियोजनकार यांनाही जमलंच नाही निसर्गाचा समतोल कसा राखायचा. इथे खाडी आहे, नारळाची झाडं दिसायला पावती, पण 100% त्यांनी हे बनवले, टॉवर बनवले आणि व्यापार करून बिल्डर गेले. आता जगायचं आहे घणसोली ग्रामस्थांना. आणि म्हणून हा संघर्ष संपूर्ण नवी मुंबईचा संघर्ष आहे. नवी मुंबईत हिरवळ राहणार की नाही हा सिडकोला माझा प्रश्न आहे, नगरविकास खात्याला प्रश्न आहे. तुम्ही व्यापार म्हणून कदाचित आमची नवी मुंबई विकून जाल, पण त्याचे जे हे आहेत भोग आम्हाला भोगावे लागतील. पावसाचं जे प्रमाण आहे ते वेगाने वाढत चाललंय. म्हणजे पाऊस एवढा पाऊस का पडला हा निसर्गाने दिलेला संदेश आहे. म्हणजे झाडं राहिली पाहिजे. बिबटे आज शहरात आले का आले, त्यांचं घर तुम्ही तोडलेलं आहे. मग असंच या निसर्गामध्ये अनेक पशु पक्षी इथे राहतात, ते वाचले पाहिजे, हा उद्देश. सर्वप्रथम देवकादेवी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी जे देवकादेवी मातेवर एक तोडक कारवाईचं संकट आलेलं आहे त्याच्या संबंधी आपल्याला मी एवढंच सांगतो की माऊलीचं आपण बोलतो साक्षण किंवा देवीचा साक्षात्कार कसा असतो बघा. मार्गशीर्ष महिना सुरू झाला, मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच गुरुवारी आपण मागच्या 27 तारखेला
या ठिकाणी तो गुरुवारच होता आणि आज देखील गुरुवारच आहे. अनेक माता माऊलींचं त्या ठिकाणी सकाळी उठल्यापासून जे महालक्ष्मीचे व्रत त्या ठिकाणी सुरू आहे आणि हा एक प्रकारचा ह्या देवीने दिलेला साक्षात्कार आहे, ही अनुभूती आहे की आजचा वार देखील गुरुवारच आहे आणि माऊलीचे त्या ठिकाणी संपूर्ण घराघरामध्ये महालक्ष्मीचे व्रत त्या ठिकाणी सुरू आहे. आणि अशा वेळेला या ठिकाणी या माऊलीसाठी आम्हाला या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये यावं लागतंय. हे अतिशय खेदाची गोष्ट आहे. सिडकोचं एक घोषवाक्य आहे, सिडकोचं स्लोगन आहे, वी मेक सिटीज. हे आता स्लोगन बदलण्याची वेळ आलेली आहे. आपल्या ह्या माध्यमांच्या माध्यमातून एवढंच सांगतो की या पुढचं सिडकोचं स्लोगन असेल वी मेक मनी. वी मेक्स मनी हे सिडकोचं स्लोगन त्या ठिकाणी बदलावं लागेल. कारण निव्वळ आणि निव्वळ पैशाच्या लोभापायी जर एखादा अधिकारी, एखादा कर्मचारी, एखादं शासन आपण ज्या अनेक संकट आपल्यावर येतात, अनेक घटना आपल्या बाबतीत घडतात आणि ज्या वेळेला आपण हतबल होतो त्यावेळेला शेवटचा विसावा म्हणून आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो, एखाद्या माऊलीच्या चरणी नतमस्तक होतो, भगवंता चरणी नतमस्तक होतो आणि शरण जातो आणि आपला जो काही हा सनातन धर्म आहे, या देवतांच्या ज्या काही आपल्या म्हणजे जे साक्षात्कार आहे त्याची प्रचिती आहे की खरोखर आपण भगवंताच्या चरणी त्या ठिकाणी जर नतमस्तक झालो तर आपल्यावर येणारी संकट आहेत ती निश्चित दूर होतात. आणि शेवटी बघा त्या विकासकांना आणि त्या शासनाला एवढंच सांगू इच्छितो की संतांचे अभंग आहेत, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचेच आले ना. जर या भगवंताच्या या माऊलीच्या मनामध्ये आलं तर तुमची पळताभुई थोडी होईल. जे आज सुखाने तुम्ही 4 घास काय खात आहेत ते आणखी तुम्ही सुखाने खा, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले देवदेवता, आपले जे आपण ज्यांचे संस्कार आपल्यावर आहेत यांचा ऱ्हास होणार नाही. आणि येणारा जो काही समाज आहे, येणारी पुढची पिढी आहे, या पुढच्या पिढीला जर आपल्याला खऱ्या अर्थाने चांगल्या श्वासामध्ये त्या ठिकाणी जीवन जगायचं असेल तर अशा प्रकारची वनराई, अशा प्रकारचा परिसर त्या लोकांसाठी असणं गरजेचं आहे. मी मगाशीच बोललो की तुकाराम महाराजांचाच अभंग आहे की वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, तुका म्हणे होई मनाशी संवाद आपुलाची वादा आपणाशी. या अशा प्रकारच्या परिसरामध्ये आपलं जे काय मन आहे ते मन प्रसन्न होतं आणि प्रसन्न मनाने माणसाचे जे काय अंतरात्मा आहे तो स्वच्छ आणि सुंदर होतो. आणि निश्चितच त्यामुळे जे वातावरण आहे, धार्मिक वातावरण, सामाजिक वातावरण जी काही तयार होतं ते अतिशय चांगलं होतं, जी देशाला गरज आहे. आणि अशा पद्धतीचं जर हे मंदिर आणि ही माता जर हे काम करत असेल आणि हे मंदिर पुरातन वाचवण्यासाठी जो काही लढा आहे तो निश्चितच संपूर्ण ग्रामस्थांच्या मदतीने, नवी मुंबईकरांच्या मदतीने, किंबहुना ह्या सनातन धार्मिकांच्या मदतीने हा लढा आम्ही त्या ठिकाणी चालू आणि या मातेला निश्चित न्याय मिळवून देऊ.